नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तिळाच्या पोळ्या बनवणार आहे। तर त्यासाठी इथे 1 वाटी हे कणिक घेतलेलं आहे। फक्त कणिक घ्यायचं आहे, जास्त मैद्याचा वगैरे वापर करायचा नाही। त्याच्यामुळे 1 वाटी हे कणिक चाळून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ घालायचंय, तेलाचं मोहन घालायचंय, 2 पळ्या हे तेलाचं मोहन घालायचं आहे। म्हणजे तिळाची पोळी ही खूप खुसखुशीत होते आणि खूप दिवस टिकते सुद्धा। तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी करून हे कणिक मळून घ्यायचं आहे। हे जे तेल आहे हे सर्व पिठाला आता चोळून झालेलं आहे। आता थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। जास्त पातळ कणिक करायची नाही। कणिक मळताना तेलाचं जे मोहन आहे ते पिठाचा मुटका वळेपर्यंत मोहन घालायचं आहे। म्हणजे त्या पोळ्या खूप छान आणि खूप खुसखुशीत होतात। इथे हे कणिक आता मळून झालेलं आहे। आता याला 15 ते 20 मिनिट झाकून ठेवायचं आहे किंवा डब्यामध्ये ठेवलं तरी पण चालू शकतं। यावर आता झाकण ठेवायचं आहे। हे तिळाच्या पोळीचं सारण हे बनवून ठेवलेलं आहे, याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे। तर आता जेवढ्या पोळ्या आपल्याला करायच्या आहेत तेवढं यामधलं सारण घ्यायचं आहे एका ताटामध्ये। आणि बाकीचं झाकून ठेवून द्यायचं आहे। जेव्हा पाहिजे तेव्हा या करता येतात आणि खूप टिकतात। इथे गूळ जरा थोडासा कोरडा असल्यामुळे हे पुरण जे आहे तिळाचं तर ते थोडंसं कोरडं झालेलं होतं। पण यावर थोडासा पाण्याचा हबकाही मारून घेता येऊ शकतो करायच्या वेळेस, किंवा असं जरी पुरण भरलं तरी पण चालू शकतं। पण मी थोडंसं पाणी यामध्ये घालणार आहे। आता हे एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा, इथे हे तिळाच्या पोळीचं सारण तयार झालेलं आहे। एकदम मऊ असं झालेलं आहे, पेढ्यासारखं झालेलं आहे। आता याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत। आता तुम्हाला जेवढी मोठी किंवा छोटी पोळी करायची आहे त्या साईजचे हे उंडे तयार करायचे आहेत। इथे हे कणिक छान असं 15 ते 20 मिनिट भिजून झालेलं आहे। आता याचे गोळे बनवायचे आहेत। याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि कणकेमध्ये बुडवायचा, जास्त कणिक नाही लावायचं। आणि पुरण आपण जसं भरतो तसंच यामध्ये हे सारण भरायचं आहे। एकदम पातळ असं करायचं आहे। हे पहा, या प्रकारे एक उंडा यामध्ये ठेवायचा आहे। यापेक्षाही जास्त बसू शकतो, पण मी पोळ्या या जरा छोट्या आकारात करणार आहे। आता या सर्व बाजू या दुमडून घ्यायच्या आहेत आणि वरती आलेलं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि हे परत प्रेस करायचं आहे। असं याप्रमाणे सर्व उंडे हे बनवून घ्यायचे आहेत। सुरुवातीला तुम्हाला एक उंडा आणि एक पोळी बनवून दाखवते। आता पुरणाच्या पोळीला आपण जसं उंडा बनवतो तसाच बनवायचा आहे। थोडीशी वरती आलेली बाजू ही काढून टाकायची आहे आणि असं गोल फिरवायचं आहे हाताने।
हे पहा याप्रमाणे असं झालं की थोडंसं हाताने दाबायचं आहे. पिठामध्ये घालून एकदाच घालायचं आहे, जास्त पीठ लावायचं नाही. आता याप्रमाणे लाटून घ्यायची आहे पोळी. बिलकुल चिकटत नाही. आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढी पातळ किंवा जाड पाहिजे आहे तेवढी पोळी तुम्ही लाटून घ्यायची आहे. आता मी याला कणिकच लावलेला आहे, मैदा वगैरे बिलकुल वापरलेला नाही. याप्रमाणे सर्व पोळ्या या सुरुवातीला लाटून घ्यायच्या आहे आणि मग नंतर भाजायच्या आहेत. कारण जर लाटता भाजणं पण जरा थोडंसं मुश्किल होतं आणि गुळ असल्यामुळे लगेच पोळी झरका मारते आणि जळते. जळाल्यामुळे कडसर लागते. त्याच्यामुळे सगळ्या पोळ्या या लाटून घ्यायच्या आहे आणि मग नंतरच भाजायच्या आहेत. आता यामध्ये जर तुम्हाला कडेपर्यंत जर पुरण गेलेलं नाही हे, तर मग कड तुम्ही या चमच्याच्या साहाय्याने कट करू शकता. आता इथे दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते. हे जे सुक्क सारण आहे हे पहा, एकदम असं कोरडं असं आहे. तर याची पण पोळी कशी बनवायची ते पण सांगते. पुरणासारखंच बनवायचं आहे उंडा इथे. हे पहा याप्रमाणे. आणि यामध्ये 2 चमचे हे सारण भरायचं आहे. फक्त त्याच्या ज्या वरच्या बाजू आहे ते तोंड बंद करून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे सारण बाहेर येणार नाही. याप्रमाणे हे तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि हे पीठ काढायचं नाही, यावरच असं दाबून घ्यायचं आहे आणि हाताने असं प्लेन करून घ्यायचं आहे. आणि मग नंतर पोळी याची लाटायची आहे. थोडंसं कणिक लावायचं आहे. अशी पण पोळी लाटता येऊ शकते जर तुम्ही त्यामध्ये पाण्याचा शिपका न टाकता सुद्धा याप्रमाणे ही पोळ्या करू शकता. खूप छान होतात. हे पहा याप्रमाणे करून घ्यायच्या आहेत. म्हणजे दोन्हीही प्रकारे बनवता येऊ शकतात. याप्रमाणे सर्व पोळ्या या बनवायच्या आहेत. इथे या सर्व पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत. हे पाहू शकता तुम्ही. या पोळ्या एखाद्या कॉटनच्या कपड्यावर किंवा पोळपाटावर वगैरे टाकायच्या आहेत, म्हणजे गूळ त्याला चिकटणार नाही. शक्यतो कॉटनचा कपडाच इथे वापरू शकता. इथे तवा हा तापलेला आहे. या पोळ्या थोडासा बारीक थोडासा मोठा असा गॅस करून ही पोळी भाजायची आहे. पूर्ण फुल गॅसवर भाजायची नाही. थोडंसं तूप लावायचं आहे. आता गॅस हा थोडासा फुल करायचा आहे आणि कडेची बाजू ही व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. हे पहा एकदम छान अशी ही पोळी भाजली गेलेली आहे. याप्रमाणे सर्व पोळ्या या
भाजून घ्यायच्या आहे। काय होतं, जर पोळ्या सगळ्या लाटून घेतल्या तिळाच्या तर भाजायला एकदम सोपं जातं, घाई गडबड होत नाही आणि पोळीही जळत नाही आणि व्यवस्थित अशी भाजता येते। ही जी पोळी आहे ती सुक्या सारणाची आहे, त्या पण खूप छान होतात आणि एकदम मस्त अशा फुगतात। अशा पण पोळ्या केल्या तरी पण चालू शकतं। ही जी पोळी आहे तिची साईडची बाजू ही मी कट केलेली आहे फिरकीच्या चमच्याने। तरी पण छान फुगती, हे पाहू शकता तुम्ही। एकदम छान होतात ह्या पोळ्या, अजिबात अवघड नाही आणि चुकत वगैरे अजिबात नाही। थोडीशी घाई गडबड कमी केली तर एकदम छान अशा या पोळ्या कुणालाही जमू शकतात। या तिळाच्या पोळ्या प्रवासातही खूप उपयुक्त पडतात, कारण त्या तशा पण 8 ते 10 दिवस बिलकुल खराब होत नाही। हे पहा, एकदम छान रंग आलेला आहे। याप्रमाणे सर्व पोळ्या या भाजून घ्यायच्या आहेत। इथे या सर्व तिळाच्या पोळ्या या भाजून तयार झालेल्या आहेत। खूप छान आणि 8 ते 10 दिवस या सहज टिकतात। नक्की बनवा, एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे। संक्रांतीला या तिळाच्या पोळ्या नक्कीच बनवल्या जातात घरोघरी, खूप छान होतात। हे पहा, एकदम मऊ लुसलुशीत आणि खूप छान होतात। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।